नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 11 जून 2024 आणि काल दिनांक 10 जून 2024 रोजी MahaTeacherRecruitment.org या महाराष्ट्रातील शिक्षक पदभरतीबाबत ऑफिशियल वेबसाईटवरील पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2022 टॅबमधील न्यूज बुलेटिनमध्ये शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे. ते आता आपण वाचणार आहोत. काल रात्री उशिरा हे पब्लिश झालेलं आहे ऑफिशियल वेबसाईटवर न्यूज बुलेटिनमध्ये. तर त्याचं वाचन करूया. दिनांक 10 जून 2024 शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक. याच्यात एकूण किती पॉईंट 7 पॉईंट आहेत. पहिला पॉईंट, पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही, याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यास आज मान्यता प्राप्त झाली आहे. छान. नंबर 2, दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कारवाई संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. ओके. तिसरं, दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयास समक्ष भेट देऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. ओके. समांतर आरक्षणाबाबतची कारवाई पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये. बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल. हे क्लॅरिफिकेशन आलेलं आहे शिक्षक पदभरतीबाबत. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.